नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाची, ज्याचं नाव आहे नवेगाव बांधचे दिवस. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेलं हे पुस्तक. तसं पाहिलं तर सरांची 14 पुस्तकं या प्रकाशनाखालीच प्रकाशित झालेली आहेत. नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2010 साली प्रकाशित झाली होती. तब्बल 30 प्रकरणांमध्ये हे पुस्तक सरांनी विभागलं आहे. या पुस्तकामधला प्रत्येक लेख हा वाचण्याजोगाच आहे. मोरनाची, पक्ष्यांची कुटुंब पद्धती, लाजवंती वानर, नामशेष झालेले वन्यपशु, कासवांच्या मागावर असे कितीतरी लेख वाचताना प्रत्यक्ष आपणच वनभ्रमंती करत आहोत की काय असा भास होतो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान या लेखामध्ये सर लिहितात, भंडारा जिल्हा हा तलावांचा प्रदेश. या प्रदेशातच दक्षिणेला नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. 1975 साली हे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा उद्देश जाहीर करण्यात आला होता. उद्यानाचे एकूण क्षेत्र 133.88 चौरस किलोमीटर आहे. उंच डोंगर आणि जंगलाने व्यापलेल्या या क्षेत्रात पानगळीचे शुष्क वन आहे. येथील वनस्पतीसृष्टी अगदी आगळी वेगळी आणि समृद्ध आहे. या विरळ सागाच्या वनात साजा, बिजा, धावडा, लेंडिया, गराडी, पळस, टेंभुर्णी, सावर, तिवस, अमलतास, हळदू अशा अनेक वृक्षांचं मिश्रण आढळून येतं. नाल्याकाठी, खोऱ्यात आणि दलदलीच्या पठारी प्रदेशात पाचूसारखी दिसणारी बांबूची वने विखुरलेली आहेत. या हिरव्या गार वनश्रीचं प्रतिबिंब नवेगाव बांधच्या पाण्यात पडलं असता असं वाटतं की पाचूच्या कोंदणात नीलमणी जडवावा. 11 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या बांधाला अभूतपूर्व असं सौंदर्य लाभलं आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वी माधवराव पाटलांचे पूर्वज कोलू पाटील यांनी हे ऐतिहासिक तळं बांधलं. जिल्ह्यातील सर्वात मोठं तळं म्हणून नवेगाव बांधची प्रसिद्धी आहे. मध्यावर मालडोंगरी बेट आहे. तेथील पाण्याची खोली तब्बल 75 फूट आहे. कोलू पाटलांना आता देवत्व प्राप्त झालं आहे. बांधाला लागूनच असलेल्या पहाडावर कोलासूर देवाची स्थापना झाली आहे. मुख्य बांध डोंगराच्या खिंडीला असून त्याची लांबी 75 फूट आहे आणि तो बांध 7 बहिणींचा पाळ म्हणून ओळखला जातो. या 7 बहिणींनी पाळ बांधण्यात मदत केल्याचं सांगितलं जातं. या 7 बहिणी म्हणजे 7 आसरा आहेत. त्यांनाही आता देवत्व प्राप्त झालं आहे. बांधाचं रक्षण त्याच करतात असा लोकविश्वास आहे. मित्रहो, राष्ट्रीय उद्यानाचा हा अविभाज्य भाग जरी वाटत असला ना तरी देखील या बांधाचा त्यामध्ये समावेश नाही. इथल्या वनश्रीला सुंदर बांधाचं सानिध्य लाभल्यामुळे तेथील वन्य प्राणी आणि पक्षीसृष्टीत विविधता आणि समृद्धी आहे. इथली सर्पसृष्टी विपुल आणि विविध आहे. नाग, नागराज, सतरंजा, घोणस, फुरसं या विषारी सापांबरोबरच अजगर, धामण आणि तृणसर्प, पाणसाप अशा प्रकारचे बिनविषारी साप आढळून येतात. नवेगाव हे पर्यटकांचं अत्यंत आवडतं ठिकाण आहे. माहिती केंद्र व संग्रहालयातून जिज्ञासू पर्यटकांना पूर्णतः माहिती पुरवली जाते. मार्च ते मे पर्यंत वन्य प्राण्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम काळ असतो. तळ्यातील स्थलांतरित पक्ष्यांच्या अवलोकनाकरिता नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अनुकूल काळ असतो. उन्हाळा सोडला तर हवामान हिवाळ्यात अतिशय आल्हाददायक असतं. गोंदिया येथील उपवनसंरक्षक वन्य प्राणी विभाग यांच्या कार्यालयातून पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या निवासस्थानांचे आरक्षण करता येतं. चला तर मग आपण निघूयात नवेगाव बांधाकडे. नवेगाव बांधची निर्मिती. या लेखाची सुरुवात एका कथेपासून होते. माधवराव पाटलांचा मूळ वंशज बिजा पाटील त्यांनी 500 वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील गारवी नदीकाठी गांधारी नावाचे गाव बसवले. परंतु गुहेरा नावाची विषारी घोरपड रात्री गावामध्ये येऊन दंश करी. ज्याला दंश झाला तो मृत्युमुखी पडे. म्हणून बिजा पाटलाने ते गाव नदीकाठापासून 2 ते 3 किलोमीटर दूर गिधाड पहाडाच्या पायथ्याजवळ नेऊन बसवलं. तेव्हा कुठे त्या विषारी घोरपडीचा उपद्रव कमी झाला. तिथं त्यांनी जांभडी, गांधारी इथे तळं बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसात बांध वाहून गेला. नंतर गांधारी गावाजवळ गांधारी तळं बांधलं. हे बिजा पाटलांच्या हातचं पहिलं तळं. त्यांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं चिमण आणि दुसऱ्याचं नाव होतं कोलू. तर चिमण व कोलू यांनी बदबद्या ओढ्याच्या उगमाजवळ पठाराजवळ बांध घातला. तर तो चक्क पावसात वाहून गेला.
बांध बांधण्यात वारंवार येणाऱ्या अपयशामुळे ते दोन्ही बंधू निराश झाले. आज जो बोदराई ओढा म्हणून ओळखला जातो ना, त्याला पूर्वी देवधानाची झरी म्हणत. तर या झरीवर ते बंधू घोड्यावरून फिरत फिरत आले. विश्रांतीसाठी या देवधानाच्या झरीजवळ ते थांबले. तर तिथंच पडल्या पडल्या त्या दोघांनाही झोप लागली. त्यावेळी बोदराई देवीने कोलू पाटलांना दृष्टांत दिला. ती त्याला म्हणाली, तू वर पहाडीवर ये. तिथं माझा ठिकाणं आहे. तिथे उभा राहा आणि पश्चिमेकडे पहा. माझ्याजवळून जो नाला वाहतोय त्याला जर बांध घातला तर मोठं तळं निर्माण होईल. तो बांध कुठे घालायचा ते ठिकाणही तुला इथून दिसेल. चिमण व कोलू पाटील घोड्यावरून तडक तो नाला चढू लागले. आजूबाजूला किर्र घनदाट झाडी होती. दिवसा देखील तिथल्या दाट जाळीमध्ये देवीचा वाघ बसलेला दिसायचा. त्या वाघाच्या वासाने घोडे खिंकाळत. घोड्यांच्या टापाने गोटे घरंगळत खाली जात होते. डोहामध्ये जर पडले तर पाण्याचा मोठा आवाज येई. रानटी श्वापद त्या आवाजाने घाबरून सैरावैरा पळू लागत. दोन्ही बंधू देवीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा सूर्य मावळतीला झुकला होता. तसं तिथलं बासाचं जंगलही अंधारू लागलं होतं. कोलू पाटलांनी समोर पाहिलं. त्या सखल भागात जिकडं तिकडं विस्तीर्ण जंगलाचा प्रदेश पसरला होता. त्या सखल भागाला ढाळ होता. त्यात काही गावं डोकावत होती. चिंधादेवीच्या डोंगराच्या रांगा एखाद्या पाळीसारख्या दिसत होत्या. मध्येच चिंचोळी खिंड होती. इथं तलावाची मुख्य पाळ बांधणं शक्य होतं. पुढे चिंधादेवीच्या डोंगराला लागून पाळ बांधली तर एक मोठा बांध तयार होणार होता. नुसत्या कल्पनेने तो पाण पसारा नजरेसमोर आणताच कोलू पाटील थक्क झाले. त्यांनी अनेक पावसाळे त्या नाल्याचे पाणी वाहताना पाहिले होते. चिंधादेवीच्या पायथ्याशी गंफी, रंगीटोला, बामणी ही 3 गावं होती. कोलू पाटील मोठ्या आनंदाने आपल्या बंधूबरोबर गांधारीला परतले. रात्रभर कोलू पाटलांच्या नजरेसमोर तो देवीचा नाला, पाळीसारखा उभा असलेला चिंधादेवीचा डोंगर, ती खिंड आणि तो पाणपसारा दिसत होता. ते पहाटेच उठले. अंघोळ उरकून ते तडक चिंधादेवीच्या पहाडात पायी फिरू लागले. अशा प्रकारे तलावाची जागा निश्चित झाली. आता या पुढची कथा तुम्ही पुस्तक हातात घ्या आणि वाचायला लागा. या कथेतला प्रत्येक शब्द, या पुस्तकातला प्रत्येक शब्द जागीच खेळवून टाकतो. नक्की वाचा. आपण वळू पुढच्या लेखाकडे. मित्रहो, या बांधाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच. आता नवेगाव बांधचे पूर्वीचे ते वैभव आणि सौंदर्य मात्र राहिलेले नाही. त्या तळ्याची, परिसराची वर्षानुवर्ष दैना होत आहे. माणसे आणि गुरे तो उद्ध्वस्त करत आहेत. सर्वात मोठं तळं म्हणून नवेगाव बांधची प्रसिद्धी आहे. अशा या बांधाचे बांधकाम संपूर्णतया मातीने केले आहे. जुन्या काळी कसलेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना त्या तळ्याची बांधणी मातीने कशी केली गेली असावी याची पाहणी करण्याकरिता इटलीहून एक इंजिनियर आले होते. आजूबाजूच्या स्वाभाविक रचनेचा उपयोग करून बांधलेले हे विशाल तळे पाहून ते थक्क झाले. त्याचा विस्तार 11 चौरस किलोमीटर असून मध्यावर त्याची खोली 75 फूट आहे. हा विस्तीर्ण बांध पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या भरतपूर जलाशया एवढा आहे. सुमारे 500 प्रकारचे पक्षी इथे आढळून येतात. सर लिहितात, अंदाजे 12 वर्ष माझे वास्तव्य नवेगाव बांध इथे होते. या काळात इतर विभागांशी समन्वय साधून विकासाची वाटचाल केली. त्या काळात जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली आणि धर्मकुमार सिंहजी यांनी नवेगावला भेटी दिल्या. त्यांनी तिथल्या पक्ष्यांच्या आश्रयस्थानाच्या विकासासंबंधी समाधानही व्यक्त केलं होतं. नंतरच्या काळात मात्र विकासाची दिशा हरवली. तशी बांधाची दैनाही वाढत गेली. माधवराव पाटील हे सारं काही विद्यमानाने पाहत असत. आश्रयस्थान नष्ट झालेल्या एका सारसाच्या जोडीने तळ्याकाठी असलेल्या पाटलांच्या धानाच्या शेतात नाईलाजाने आश्रय घेतला होता. 2-3 वर्ष सारस त्या शेताच्या मध्यावर घरटे बांधत. त्यांची वीण पुढे चालू राहावी म्हणून पाटलांनी 3-4 एकरांची शेती त्यांच्याकरता राखून ठेवली होती. परंतु हा सारा विनाश घडत असताना कोणालाही त्याविषयी काहीही वाटत नाही. जणू आपण सारेजण संवेदना हरवून बसलो आहोत. आपण पर्यावरणाविषयी चर्चा करतो, जैविक विविधतेबद्दल सभा संमेलनं भरवितो. दरवर्षी महाराष्ट्रात पक्षीमित्र संमेलनं भरतात. परंतु कोणीही याकडे गंभीरपणे पाहायला तयार नाही. पाटील मात्र काहीही न बोलता सारं काही प्रेमानं करत असत. या त्यांच्या कृतीने पाटलांचे पक्ष्यांविषयीचे अपार प्रेम पाहायला मिळतं. घर माझे बांधाकाठी,
या लेखामध्ये सर लिहितात, आमचं घर नवेगाव बांधाकाठी होतं. घराभोवती सुंदर बागेला तारेचं कुंपण होतं. कुंपणाभोवती मी पिवळा बांबू दाटीने लावला होता. त्याची आता उंच बेटं तयार होऊन कुंपणाभोवती एखादी हिरवी भिंत बांधल्यासारखं वाटे. त्यातील पिवळा जर्द बांबू आणि त्यावरील जांभळ्या काळ्या काड्या सुंदर दिसत असत. दाट वाढलेले हिरव्यागार बांबूचे कुंपण रस्त्यावरची सारी धूळ अंगावर घेई, उन्हाच्या झळा थोपवून धरी, बागेचे वाऱ्यापासून संरक्षणही करी. या हिरव्या कुंपणामुळे आमच्या घराचं दर्शन फक्त फाटकातून होई. या कुंपणामुळेच आमच्या घराला एक खाजगीपण आलं होतं. वाटेच्या दोन्ही बाजूला फुलझाडं लावली होती. वाटेमुळेच बागेचे 2 भाग पडले होते. उजवीकडे चिकू, आंबा आणि नारंगीची झाडं होती, तर डाव्या बाजूला जांभूळ, बोर, खिरणी, येरुनी आणि आवळा अशी रानमेव्याची झाडं होती. घरातल्या सांडपाण्याजवळ केळी होत्या. अळू व चूर्णाचे वाफे होते. पेरूची 2 मोठी झाडं होती. घरापाठीमागे चंदन आणि करवंद होता. जलद वाढणारा पांगारा होता. चायना चेरीची भरगच्च 2 झाडं होती. घराच्या डाव्या बाजूला भला मोठा आंब्याचा वृक्ष होता. दुपारी त्याची सावली घरावर पडे. घरापुढचं अंगण शेणामातीने सारवलेलं. अंगणातच चौपाळा होता. आंब्याच्या झाडाभोवती भला मोठा ओटा बांधलेला होता. समोरच छोटीशी मखमली हिरवळ, हिरवळीभोवती रजनीगंधाचे वाफे. घराच्या खिडकीजवळ रातराणी फुललेली असे. वरांड्याच्या समोर जाळीवर रसरशीत मनी प्लांटच्या वेली वाढत असलेल्या. इथंच मी टेबलाजवळ खुर्चीवर बसे. डाव्या बाजूच्या दारातून आत गेलं की माझी अभ्यासिका होती. मित्र, छान वाटत असेल ना वर्णन ऐकून? मनामध्ये अक्षरशः चित्र रेखाटलंही गेलं असेल. आणि हे वर्णन सरांच्या शब्दामध्ये पुस्तकामध्ये वाचण्यात अजून जास्त मजा वाटेल तुम्हाला. नक्की वाचा. आपण वळू पुढच्या लेखाकडे. रानबदकं. दिवाळीतल्या दिव्यांच्या आठवणी ताज्या असतानाच दिवसेंदिवस थंडी वाढू लागते आणि एक दिवस रानबदकांचं म्हणजेच बाड्यांचं आगमन नवेगाव बांधावर चालू होतं. ही रानबदकं सायबेरिया, तिबेट आणि मानस सरोवरातून हिमालयातील उंच शिखरं ओलांडीत खैबर खिंडीतून भारताच्या दिशेने प्रयाण करतात. त्यांच्या निवासस्थानात हिवाळ्यात हिमवर्षाव होतो. सरोवरं आणि तळी गोठून जातात. रानबदकांना अन्न मिळेनासं होतं. तेथील वास्तव्यासाठी हवामान देखील अनुकूल नसतं. अशा वेळी ही पाणपाखरं उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रयाण करतात. स्थलांतर करणाऱ्या रानबदकांपैकी काही नवेगाव बांध आणि आमच्या आसपासच्या तळातळांमध्ये उतरू लागतात. ती पहाटे पूर्वीच्या काळोखात. रात्रभर प्रवास करून ती थकलेली असतात. हे रानबदकांचे थवे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी नियमितपणे येतात. प्रामुख्याने रात्री त्यांचे थवे 60 ते 70 मैल वेगाने शरपुंखाकार रचनेतून उडतात. सर्वात पुढं अनेक हिवाळे अनुभवलेला वृद्ध पक्षी थव्यांचे नेतृत्व करतो. मित्रहो, अतिशय सुंदर वर्णनात्मक हा लेख आहे. तुम्ही जर या रानबदकांना पाहिलं नसेल ना, तर मग काय उपयोग तुमच्या कलात्मक सौंदर्य दृष्टी असणाऱ्या या डोळ्यांचा. सर म्हणतात, नवेगाव बांधावर रानबदकांचं आगमन मला माझ्या निवासस्थानातून उत्तर रात्री त्यांच्या पंखाच्या सादाने कळतं. त्यांच्या आवाजाने माणूस मोहित होतो. मग मला पूर्ण जाग येते. मी दुर्बीण घेऊन बाहेर येतो. रानबदकं खूप वेगामध्ये उडत असल्याचं दिसतं. त्यांच्या थव्यांनी सारं आभाळ भरलेलं असतं. आभाळ ग्रह नक्षत्रांनी लख्ख झालेलं. आकाश गंगेचं सौंदर्य तर काय वर्णावं. अशा सौम्य प्रकाशात रानबदकांच्या थव्याच्या सावल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मनोहर दिसतात. आकाशात चंद्र असला तर त्यांच्या काळ्या सावल्या आमच्या घरावर पडतात. तपकिरी, काळे, पांढरे, राखी, पिंगट वर्णाचे सरगे, लाल, तपकिरी, राखी, पिवळट, पांढरे, चिखले, चेस्नट, काळे पांढरे सोनुले ही रानबदकं झिलानीच्या आसपास उथळ पाण्यामध्ये चरत असताना दिसतात. मित्र, हरवलात का वर्णनामध्ये? खरंच अलौकिक अनुभव आहे हा. अनुभव घेणं कदाचित नाही जमणार, पण पुस्तक नक्की तो अनुभव तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्यामुळे नक्की वाचा. पाखरांचे ऋतू हा लेख तर अप्रतिम आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे सरोवराचा प्रदेश अर्थात लेक डिस्ट्रिक्ट म्हणून गेल्या अनेक शतकांपासून ओळखले जातात. या जिल्ह्यातील सुमारे 50% अधिक भाग समृद्ध अशा अरण्यांनी व्यापला आहे आणि या वनांना पाण्याचे साहचर्य प्राप्त झाले आहे. साहजिकच या भूप्रदेशात
जसे अरण्य निवासी पक्षी आढळून येतात तसेच विपुल प्रमाणात पाणपाखरेही दिसून येतात. असा पर्यावरणाचा मेळ देशात इतरत्र कुठेही आढळून येत नाही. विशेषतः भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे पक्ष्यांच्या विविध निवासस्थानांसाठी प्रसिद्ध आहेत. मित्रहो, हा लेख जेव्हा तुम्ही वाचाल ना, तेव्हा तुम्हाला नक्की असं वाटेल की नवेगाव पाहायचं तेव्हा आपण पाहू, परंतु त्याआधी निदान हे पुस्तक वाचू. निसर्गाची छुपी गुपितं इतक्या सहज आपल्याला कळणं म्हणजे काही साधीसुधी बाब नव्हे. हे पाखरांचे ऋतू आहेत ना, ते कधी संपत नाहीत. शेकडो वर्षांपासून हे ऋतुचक्र न थांबता चालत आलेलं आहे. तळ्याकाठचे कूजन या लेखामध्ये आपल्याला भेटतात सारस पक्षी. सारसाच्या जोडीचं एकमेकांवर अनन्यसाधारण प्रेम असतं. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यामुळेच या सुंदर पक्ष्यांचं आतापर्यंत संरक्षण झालं आहे, नाहीतर तेही कधीच नामशेष झाले असते. सारस पक्ष्याची एकदा जोडी जमली तर ती आयुष्यभर टिकते. सर लिहितात, नवेगाव बांध आणि इटिया डोह परिसरातील सारसांच्या अनेक जोड्यांचं मी निरीक्षण करीत असे. एकदा एका जोडीतील एकाचा वध चोरट्या शिकाऱ्याने केला. जिवंत राहिलेला सारस पक्षी आपल्या क्षेत्रात आहार विहार करीत काही वर्ष जगला. विणीच्या काळात देखील त्या सारसाने नवीन जोडीदार मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. व्रतस्थ आयुष्य कंठीत असताना एके दिवशी हिंस्र प्राण्यानं त्याचाही शेवट केला. तर या सुंदर पक्षाविषयी अजून थोडी माहिती जाणून घेण्यासाठी तळ्याकाठचे कूजन हा लेखही पूर्ण वाचा. जीवन सुंदर आहे पण मृत्यू या लेखामध्ये नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे आलेला पूर आणि त्यांनी अर्थात सरांनी अनुभवलेली ती काळ रात्र चितारली आहे. तसंच सिंधुदुर्ग सभोवतालच्या परिसरातील नियोजित सागरीय उद्यानाची पाहणी करण्यासाठी जेव्हा सरांनी सागरात बोटीमधून प्रवेश केला तेव्हा ती बोट खडकावर आदळून फुटली होती आणि ती आता हळूहळू बुडायला लागली होती. तेव्हाचा अनुभव सरांनी लिहिला आहे. या लेखामधला एक परिच्छेद आपण सरांच्या शब्दातच ऐकू. मी खिडकीच्या नळीला हाताने घट्ट धरलं होतं. मृत्यू पुढे उभा होता. कुठल्याही क्षणी समुद्राने आम्हाला पोटात घेतलं असतं. मनात विचार येत होते, ज्या सागरावर, ज्या खाडीवर, इथल्या पक्ष्यांवर, इथल्या सुंदर निसर्गावर वर्षानुवर्ष प्रेम केलं, तिथं आपला मृत्यू होण्याचा योग येतोय. हेही एका परीने ठीकच म्हणावं लागेल. जीवन तर सुंदर आहेच, मृत्यूही असा सुंदर असेल का? मग त्या मरणाची इतकी भीती का वाटावी? पुनर्जन्म असावा? मृत्यूनंतर शरीर मूळ अवस्थेला जाऊन मिळतं. ती मूळ अवस्था म्हणजे माती. पण मन वा आत्मा शरीराच्या मृत्यूनंतरही अमर असतो. हा आत्मा मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे नवीन शरीर कोणत्या योनीचं असेल हे कशावर ठरणार? तर अगोदरच्या जन्मातील कर्मावर. कर्म उत्तम असेल तर अगोदरच्या जन्मातील वर्णाहूनही श्रेष्ठ प्रतीचा वर्ण पुढील जन्मामध्ये मिळणार. कुठल्याही वर्णात गेलो तरी पाखरांची संगत मात्र सुटू नये. डॉक्टर सलीम अली आता कुठल्या जन्माला आले असतील बरं? आत्मा एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतो का? मी डोळे मिटून मृत्यूला सामोरा जाण्याच्या तयारीत होतो. काय चमत्कार झाला माहीत नाही. मर्द्यांनी स्वतः बोट सावरली होती. ती पूर्ववत चालायला लागली. त्यांच्या अंदाजाप्रमाणे खडकावर आपटून बोट फुटली नव्हती. आम्ही सारेजण शांत होतो. चिनी भाषेत एक म्हण आहे, आपल्या मुलांना पाखरांच्या मागे जाऊ देऊ नका, कारण त्यामुळे एक दिवस ते प्राणाला मुकतील. तिची आठवण झाली. माझे सोबती गोगटे माझ्याकडे पाहत होते. मी म्हणालो, साहेब, बोनस म्हणून मिळालेलं या पुढचं आयुष्य पक्ष्यांच्या संशोधनात जावं, त्याविषयीच्या लेखन वाचनात जावं. इतर कसल्याही इच्छेचा लोभ मी आता धरणार नाही. मित्रहो, हे शब्द डोळ्यांनी वाचता वाचता हृदयात कधी झिरपतात कळतही नाही. नक्की वाचा हे पुस्तक. पुस्तकासाठी वापरलेल्या कागदाचा जो वास असतो ना, तो वास त्या मोबाईलमधल्या पुस्तकांना कधीच येणार नाही. ऑनलाईन पुस्तकं निर्बुद्ध लोकांनी वाचायची असतात. लेखकाला पोचपावती देण्यासाठी, सुंदरशा लेखनासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी हे पुस्तक विकत घेऊन आणि प्रत्येक शब्दाला स्पर्श करूनच वाचायचं असतं. परत वळते मी पुस्तकाकडे. ते या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे एक स्वतंत्र विश्व आहे. मोरनाची, पक्ष्यांची कुटुंब पद्धती हे लेख तर अक्षरशः भारावून टाकतात. ऋग्वेदामध्ये पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांना गुप्तधनाची उपमा दिलेली आहे. पण त्या मागचं कारण
हे लेख वाचल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल. या सुंदर लेखांचा सारांश करणं फार कठीण आहे, कारण त्यातला प्रत्येक शब्द मला महत्त्वाचा वाटतो. म्हणून मी तो भाग फक्त परिचयासाठी राखून ठेवला आहे. तो तुम्ही स्वतः वाचा. पक्ष्यांचं स्थलांतर हा या पुढचा लेख. पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी देशी विदेशी शास्त्रज्ञांना माहिती आहेच. ग्रीक देशातील निसर्गतज्ञ आणि तत्त्वज्ञानी ॲरिस्टॉटल हा आपल्या ग्रंथातून पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी चर्चा करणारा पहिला शास्त्रज्ञ. त्याच्या असं लक्षात आलं की क्रॉंच अर्थात क्रॉंच पक्षी सिथियाच्या उभ्या पठारावरून नाईल नदीच्या मुखाजवळ असलेल्या दलदलीपर्यंत जातात. तसंच करढोक अर्थात पेलिकन, हंस अर्थात गूज, पाकहंस, स्वान, पानकोंबडी, रेल, कवडा, डव इत्यादी पक्षी देखील गरम हवेच्या प्रदेशातून थंड हवेच्या प्रदेशात राहायला जातात. प्लिनी आणि रोमन निसर्गतज्ञांनी त्यांच्या हिस्टोरिया नॅचरालिस या ग्रंथात पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी ॲरिस्टॉटलच्या मताची री ओढून कस्तुरी अर्थात ब्लॅकबर्ड, तिलोरी, मैना अर्थात स्टार्लिंग, कस्तुरिका थ्रश या पक्ष्यांच्या हालचालीविषयी माहिती दिलेली आहे. पक्षी कधी स्थलांतर करतात, स्थानिक स्थलांतर करतात का, उंचीवरचा त्यांचा प्रवास कसा करतात, त्यांना स्थलांतरापासून काय फायदे होतात, त्यांच्या उडण्याचा वेग किती असतो, पक्षी आपला मार्ग शोधतात तरी कसे, अथांग महासागरावरून उडणाऱ्या पक्ष्यांचं काय, अशा कितीतरी महत्त्वपूर्ण विषयावर सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. सर सांगतात, नवेगाव बांध हे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचं तीर्थक्षेत्र आहे. भंडारा जिल्हा हा तळ्यांचा प्रदेश असल्याने अनेक प्रकारची रानबदकं आणि हंसपक्षी इथल्या बांधात हिवाळ्यात मुक्कामाला असतात. यात कलहंस आणि राजहंस तसेच चक्रवाक, खैरा, बाड्डा, सरगबाड्डा, सुंदर बटवा, गजरा, सोनुला इत्यादी रानबदकांचा उल्लेख करावा लागेल. या सरोवराची राजस्थानामधील भरतपूर तलावाची सोबत तुलना करता येईल. यानंतरचा लेख आहे गिधाडांची संख्या कमी का होत आहे. निसर्ग संरक्षणाच्या कार्यामध्ये आपला हातभार किती आहे आणि तो कसा आहे यावर आत्मनिरीक्षण करण्यास भाग पाडणारा हा लेख. दुर्मिळ पक्षी, सारंगागाराचे दिवस, बांबूची वने असे कितीतरी सुंदरसे लेख या नवेगाव बांधाच्या पेटाऱ्यामध्ये लपले आहेत. नामशेष झालेल्या वन्य पशूंवरचा लेख तर एक उदासपणा मागे ठेवतो. या पुस्तकामध्ये निसर्गाच्या विविध छटांचं प्रत्येक क्षणी दर्शन होत राहतं. यानंतरचे माधव झरीची चित्रकथा तसेच आठवणीतील माधवराव पाटील हे लेख, खरं तर हे उभं पुस्तकच माधवराव पाटलांसारख्या एका महान निसर्ग तपस्व्याला चितमपल्ली सरांनी वाहिलेली आदरांजली आहे. पाटलांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं की जेव्हा जेव्हा या जंगलावर संकट येईल तेव्हा मी धावून येईल, मला मुक्ती नको आहे. या महान तपस्व्याला मानाचा मुजरा. मित्रहो, लाभलंय ना अवतार कार्य या भारतात, मग ते सत्कारणी लावा. निसर्गाला सामोरे जा, तो तुम्हाला स्वतः स्वीकारेल. आता मी तुमची रजा घेते. तुमचं जर नशीब बलवत्तर असेल तर हा ज्ञानग्रंथ तुम्ही नक्की वाचाल. पण तुमची जर झोळीच फाटकी असेल ना तर मग प्रश्नच संपला. आपण दिलेलं प्रेम 1000 पटींनी आपल्याला परत मिळतं. त्यामुळे या निसर्गाशी प्रामाणिक राहा आणि शक्यतोवर वाचन करा. हे पुस्तक आपण आधीच वाचलं असेल किंवा आता वाचणार असाल तर मला नक्की कळवा. आपल्याला हा नवेगाव बांधावरचा ज्ञानग्रंथाचा परिचय जर आपलासा वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. आपण लवकरच भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत वाचन करत राहा आणि आजचं पुस्तक नुसतं वाचू नका तर त्यावरती जरूर चिंतन करा. धन्यवाद.